असतं त्या बापाला ओळखणं फार कठीण आहे. एका कवीनं फार सुंदर असं सांगितलंय दादा. उर्रामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वाटामधी हासू जरी कनावा केला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याच्या मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविषी तुझ्या पायी राबन बी हाय त्याची खुशीर हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून या जगाच्या पाठीवरती आई बाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा दादा. एक नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. वसुदेव सुतं देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. विठ्ठल विठ्ठल मातेची आ चित्ते अवघे बाळकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळी घेताशी न गेला. अखिल निधान करुणावरण आले भक्त वात्सल्य रुक्मिणीकांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी पररंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योगियांची माऊली आळंदीत निवासी श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबाराय यांना वंदन करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना श्री समर्थ वागदेव महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज कीर्तन पुष्प सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदने यांना वारकरी संप्रदायाचं पिता असं संबोधलं जातं. अशा जगद्गुरु तुकोबारायचा केवळ चार चरणाचा आईचा दाखला दिलेला अभंग की आईचा दाखला देऊन आपल्या जीवनाचं ओझं संतांच्या जीवनावरती टाकून देणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला. विठ्ठल कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की गेल्या 1 वर्षापासून ज्यांच्या पुढं वैकुंठवासी कैलासवासी असं लागतंय त्या कैलासवासी सौ
इंदुमती बाळासाहेब लोंढे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा 1.5 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या 1.5 दिवसीय कीर्तन महोत्सवातील हे आदल्या दिवसाचं कीर्तन आज माझ्यासारख्या पामराकडे आलं. याहून दुसरं परमभाग्याचं काय. विठ्ठल विठ्ठल प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन पुष्प सेवा आहे. ऐका, आजचा जो विधी आहे म्हणजे उद्या होणारा विधी, या आपण ज्या विधीच्या निमित्तानं हा कार्यक्रम करतोय या विधीला श्राद्ध म्हणावं की पुण्यस्मरण म्हणावं? बोला, श्राद्ध म्हणावं की पुण्यस्मरण म्हणावं? आपण ज्या विधीच्या निमित्तानं हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाला वर्षश्राद्ध म्हणायचं का पुण्यस्मरण म्हणायचं? बोला की. बरं, पुण्यस्मरण कोणाकोणाचं म्हणणे हात वर करा. बरं, ऐका, बाकीच्याचं म्हणणं वर्षश्राद्ध आहे का? नीट आहे का? आज वर्षश्राद्ध आहे का पुण्यस्मरण? स्नान तर आपण रोजच करतो की नाही? तुम्ही आंघोळी करत नाही का? मग हो तरी म्हणा की. स्नान तर आपण रोजच करतो, पण ते स्नान करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं ना तर ते स्नान राहत नाही, ते तीर्थ स्नान होत असतं. तब्येत कमी करण्याकरता आपण रोजच चालतो दादा हो, तब्येत कमी करण्याकरता आपण रोजच चालतो, पण ते चालत असताना जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं ना तर ते चालणं सुद्धा चालणं राहत नाही, ती सुद्धा तीर्थयात्रा होऊन जाते. जेवण तर आपण रोजच करतो, पण ते जेवण करत असताना भगवान परमात्म्याचा एखादा श्लोक म्हटला मग जर जेवण केलं ना तर ते जेवण सुद्धा जेवण राहत नाही, तो सुद्धा प्रसाद होऊन जातो. घरात तर आपण सगळेच राहतो, पण त्या घरामध्ये दुसऱ्याची उणीधुणी काढण्यापेक्षा त्या घरामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेत असाल तर ते घर सुद्धा घर राहत नाही, ते सुद्धा मंदिर होऊन जातं. आणि शेवटचं वाक्य आहे का, ज्यांचं म्हणणं होतं ना वर्षश्राद्ध, त्यांनी ऐकून जा. वर्षश्राद्ध तर प्रत्येकाचंच घातलं जातं, पण ज्यांच्या वर्षश्राद्धाला भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन घडतं ना ते श्राद्ध सुद्धा श्राद्ध राहत नाही, ते सुद्धा पुण्यस्मरण होत असतं. विठ्ठल विठ्ठल. आमचा संप्रदाय सांगतो दादा, घरामध्ये टाळ वाजण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. घरामध्ये टाळ वाजण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. मग घराच्या दारात कीर्तन होण्याकरता तर किती पुण्य लागत असेल. महाराज, या आजींच्या जीवनात काहीतरी पुण्य होतं, म्हणून श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल. आज बरोबर 1 वर्ष झालं या घरातून या घरातली आई निघून गेली. घरावरती संकट यावं दादा, घरावरती संकट यावं, पण कधी घरातील आई किंवा कधी घरातला बाप अचानकपणे निघून जाऊ नये. घरामध्ये जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत घरामध्ये आपल्याला किंमत असते दादा, आणि घरामध्ये जोपर्यंत बाप असतो ना तोपर्यंत त्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होत नसते. आई म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असं म्हणतात. देवाला प्रत्येकाच्या ठिकाणी जाता येत नव्हतं म्हणून देवानं एक विभूती बनवली, ज्या विभूतीचं नाव आहे आई. महाराज, जिच्या आतमध्ये ईश्वराचं वास्तव्य असतं ना त्याला आई म्हणतात दादा. ऐका, एकदा का घरातून आई निघून गेली ना तर घरामध्ये आपल्याला किंमत राहत नसते दादा. एक लहानसं पोरगं बापाला म्हणतो, बाबा अहो माझी पहिली आई होती ना ती फार खोटं बोलायची आणि आत्ताची आई ना ती फार खरं बोलते. बापानं विचार केला, रे पहिली तर आई याची खरी आई होती आणि आत्ताची सावत्र आहे. पोरगा असं का म्हणतं? पहिली आई खरी बोलायची, खोटं बोलायची आणि आत्ताची खरं बोलते. बापानं विचारलं, का रे? म्हणले बाळा, म्हणले पहिली आई तुझी खरी आई होती पण ती खोटं बोलायची म्हणतो आणि आत्ताची सावत्र आहे ती खरं बोलते म्हणतो, हे कसं काय? त्यावेळी त्या पोरानं उत्तर दिलं, बाबा अहो पहिली आई होती ना ती म्हणायची, बाळा धिंगाणा करू नको, त्रास देऊ नको, गावात भटकत हिंडू नको, नाहीतर संध्याकाळी जेवायला देणार नाही. पण कितीही धिंगाणा करू द्या, कितीही त्रास देऊ द्या, पण सायंकाळी जेवणाची वेळ झाली ना तर कुठूनही शोधून आणायची, स्वतःच्या हाताने जेवायला घालायची. पण आत्ताची आई ना ती म्हणते, कारट्या धिंगाणा करू नको, त्रास देऊ नको, गावात भटकत हिंडू नको, नाहीतर संध्याकाळी जेवायला देणार नाही. आणि खरंच या आईनं 2 दिवस जेवायलाच दिलं नाही. म्हणून जोपर्यंत घरामध्ये खरी आई असते ना तोपर्यंत घरामध्ये किंमत असते दादा. काय असते आई दादा? मला ज्या जगाच्या पाठीवरती
आपलं संपूर्ण सर्वस्व ज्या लेकराकरता वाहून येते ना तिचं नाव आई आहे दादा. मला दिवसभर कुठेही जाऊ द्या, दिवसभर कुठेही जाऊ द्या, पण जसं एखादा पक्षी आहे ना घरट्यापासून धान्य गोळा करण्याकरता बाहेर जरी गेला ना तरी सायंकाळी आपल्या पिलांकरता जो पुन्हा माघार येतो ना, तसं महाराज त्या पक्षासारखी आई आहे दादा. ती आई काय करते, दिवसभर कुठेही कामाला जाऊ द्या, पण जरी कामाला दुसऱ्याच्या शेतात गेली तरी तिचं दिवसभर महाराज चित्त ज्याच्याजवळ असताना ते लेकरू घरात असेल ना तर दिवसभर काम करते दुसऱ्याच्या शेतात, पण अख्ख्या दिवस चित्त फक्त आणि फक्त त्या बाळापाशी असतं ना. तिचं नाव आई आहे दादा. त्या पक्षासारखी आई असते दादा. दिवसभर कुठेही जाऊ द्या, पण महाराज सायंकाळी आपल्या पिला करता जसा पक्षी माघारी येतो ना तशी आई आपल्या पिला करता माघारी येत असते. महाराज एक सुंदर असं पद आहे महाराज, मला फार आवडतं, मी म्हणून बोलून जाईल महाराज. ते पद असं आहे, तिने बांधले घरटे दिला विसावा निबारा. तिने बांधले घरटे दिला विसावा निबारा. घेवनिया पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. दिवसभर कुठंही काम करू द्या दादा, पण शेवट जसं पक्षी घराकडे येतो ना तशी आई आपल्या लेकराकडे येत असते दादा. तिचं नाव आई असतं दादा. एक सांगू का काय असते आई दादा. आई निघून गेल्यानंतर लेकराची काय अवस्था होते मी सांगून जाईल. आई बाप जर जीवनात निघून गेले तर लेकराची काय अवस्था होते. महाराज माझ्या ज्ञानोबाराच्या जीवनातला प्रसंग आहे. ज्ञानोबाराच्या जीवनातला प्रसंग लहानपणी लहानशी 4 भावंड घरामध्ये झोपलेली आहेत आणि घरामध्ये झोपलेली भावंड महाराज 4ही भावंड निवृत्तीनाथ, सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ताई महाराज ही 4ही भावंड घरात झोपलेली आहेत. महाराज घडलं काय, पैठणला शुद्धीपत्र आणण्याकरता विठ्ठलपंत गेलेले आहेत. विठ्ठलपंत शुद्धीपत्र आणण्याकरता गेल्यानंतर शुद्धीपत्र मिळालं नाही. महाराज जर आपल्या मुलांना मुंजी करता परवानगी हवी असेल तर देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल. विचार केला काय करावं. आपल्या जाण्यानं जर आपल्या पोरांना समाजात चांगली वागणूक मिळत असेल तर आपलं जाणं चांगलं ठरेल. म्हणून महाराज कठोर अंतकरण करून एका बापानं आपल्या मुलांकरता महाराज देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं आणि शुद्धीपत्र घेऊन माघारी आले. आल्यानंतर रुक्मिणी मातेनं पाहिलं. रुक्मिणी मातेनं पाहिल्याबरोबर विचारलं का हो आज नाराज दिसता, काय सांगितलं, काय घडलं, काय दिला निर्णय देशग्रंथी ब्राह्मणांनं. असं म्हटल्याबरोबर विठ्ठलपंतांना सांगावं रुक्मा अगं आता आपल्याला जावं लागतंय, मला जावं लागतंय. महाराज असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी म्हणते कुठं जायचंय. पहिल्यांदा गेला होता आता आलाय म्हणून हे दिवस भोगावे लागतायत, आता कुठं जायचं म्हणता. त्यावेळी विठ्ठलपंतांना सांगावं आपल्या लेकरांना जर समाजात चांगली वागणूक मिळायची असेल तर मला सांगितलंय तुम्हाला देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल आणि मी उद्या पहाटे देहांत प्रायश्चित्त स्वीकारतोय. असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी मातेनं म्हणावं ज्या दिवशी तुमच्या बरोबर माझ्या ही डोक्यावरती 4 तांदळाच्या अक्षदा पडल्या ना तेव्हापासून ठरवलंय जगेल तर तुमच्या सोबत आणि मरेल तर तुमच्या सोबत. महाराज आईनं निर्णय द्यावा. अगं नाही मग अगं मी गेल्यानंतर लेकरा करता कोणीतरी असावं ना. त्यावेळी रुक्मिणी मातेनं सांगावं ज्यानं चोच दिली ना तो शेवटी दाना सुद्धा पुरवेल. ज्या जगाच्या मालकानं ही लेकरं या सृष्टीवरती पाठवली ना त्याला काळजी नाही का, तो सांभाळेल ना. महाराज म्हणावं आणि महाराज निर्णय घ्यावा. महाराज 2 दिवसानंतर देहांत प्रायश्चित्त स्वीकारायचंय. महाराज म्हणून रुक्मिणी मातेनं सुंदर असा पोळ्याचा स्वयंपाक करावा. पोळ्याचा स्वयंपाक केला आणि महाराज प्रत्येक लेकराला मांडीवरती घ्यावं आपल्या हातानं भरवावं. महाराज निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताईला घास भरवताना मुक्ताईनं ओळखलं. मुक्ताई म्हणते आई
अगं आई, आजपर्यंत आम्ही हातानं खात होतो, आज असं झालं काय? तू आम्हाला घास भरवतेस. त्यावेळी रुक्मिणी मातेनं सांगावं, मुक्ती अगं काही नाही ग, थोडंसं वाटलं भरवावं म्हणून भरवते. महाराज चारही भावंड झोपी घातले, अंगावरती पांघरून घातलं आणि मध्यरात्री महाराज चारही भावंड अंथरुणामध्ये सोडून निघालेली आहे. निघत असताना दारामध्ये जावं आणि दारातून कुटियाच्या ताठीतून डोकावून पाहावं लेकरांकडं. डोळ्यातून अश्रू अनावर होत नव्हते. महाराज डोळ्यातून अश्रू येत आहेत, काय करावं? महाराज चौघही भावंड झोपवली आणि जाऊन देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. महाराज आईबाप निघून गेले. दुसऱ्या दिवशी महाराज ही चारही भावंड सकाळी सकाळी उठली. आपली आई आणि बाप दोघंही दिसत नाहीत. हे पाहिल्याबरोबर मुक्ताईनं ज्ञानदादाला विचारावं, दादा, अरे दादा आई कुठे आहेत, बाबा कुठे आहेत? त्यावेळी ते चिठ्ठी पाहिली आणि पाहिल्यानंतर ज्ञानदादानं सांगावं, मुक्ता, आपले आई बाबा ना, आता आपले आई बाबा निघून गेले, आता आपल्याला ते कधीच भेटणार नाहीत. महाराज ज्ञानदादा मुक्ताईला म्हणतोय, महाराज 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 6 दिवस झाले तर या चारही भावंडाच्या पोटामध्ये अन्नाचा कण होता दादा. 5 वर्षाची मुक्ताई दादा भूक लागली म्हणून ज्ञानदादा जवळ घेतील. म्हणते, दादा, अरे दादा 5 दिवस झालं ते पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा, खायला काहीतरी मिळेल का रे? ज्ञानदादा झोपडीमध्ये जातात, कुटियातील ती झोळी काढतात आणि पाहतात झोळीमध्ये काहीच नसतं. ती झोळी काकेला अडकवतात आणि ज्या आळंदीमध्ये प्रवेश करण्याकरता परवानगी नव्हती त्या आळंदीत प्रवेश करतात दादा. आळंदीत प्रवेश केल्याबरोबर प्रत्येक दारात जावं आणि भिक्षाम देही म्हणावं. प्रत्येकाने यावं म्हणावं, तुम्हाला जर भिक्षा दिली तर आम्हाला सुद्धा वाळीत टाकलं जाईल, कशाला आला आमच्याकडे? महाराज या दारातून त्या दारात जावं, प्रत्येक दारामध्ये जाऊन भिक्षा मागावी. संपूर्ण आळंदी फिरल्यानंतर कुठंतरी एका भाकरीचं पीठ झोळीत आलं दादा. ऐका, कुठंतरी एका भाकरीचं पीठ झोळीत आलं. महाराज तेवढीच झोळी हसत मुखानं काखेत अडकवली आणि आनंदानं म्हणू लागले, आज माझी मुक्ता उपाशी राहणार नाही, आज माझी बहीण उपाशी राहणार नाही. गेली 6 दिवस झालं माझ्या बहिणीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आज माझी मुक्ता उपाशी राहणार नाही.
एवढं म्हणत निघालेले आहेत. इकडे मुक्ताई दारा कुटियाच्या ताटीजवळ आली आणि आनंदीच्या दिशेनं वाट बघते. आत्ता येईल माझा दादा, काहीतरी खायला घेऊन येईल. पोटामध्ये कावळे ओरडू लागलेत. आत्ता येईल माझा दादा, मला काहीतरी खायला घेऊन म्हणून वाट बघतोय. बघतीये मुक्ताई. इकडे विसोबा काका समोरून आले. ज्ञानाला पाहिल्यावर म्हणतात, ज्ञान्या, संन्याशाच्या कार्टे, अरे तुला सांगितलं होतं ना आळंदीमध्ये प्रवेश करायचा नाही म्हणून, कशा करता आलास? ज्ञानदादानं म्हणावं, काका, अहो काका, मी माझ्या करता नाही आलो काका, मी निवृत्ती दादा करता नाही आलो काका. गेले 6 दिवस झालं माझ्या बहिणीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही काका, त्याच्याकरता आलो काका. लय नाही घेतलं काका, फक्त एका भाकरीचं पीठ आहे, नेऊ द्या ना काका. अहो काका, फक्त एका भाकरीचं पीठ आहे, 6 दिवस झालं माझ्या बहिणीच्या पोटात अन्नाचा कण नाही काका. महाराज, पण कठोर अंतकरण होतं महाराज. विसोबा काकाच, विसोबा चाटी नाव. महाराज, ज्ञानोबारायच्या काकेतली झोळी हिसकावून घेतली आणि ती झोळी उलटी केली. त्या झोळीतलं संपूर्ण पीठ मातीत पडलं. दादा, मातीत पडलेलं पीठ कोणी उचलतं का हो? पण वरच्यावर पीठ उचललं तर अर्ध्या भाकरीचं का होईना पीठ सापडेल, म्हणून त्या विसोबा काकानं पायानं ते पीठ मातीमोल करावं. महाराज, काय ताकद होती माझ्या ज्ञानोबारायची दादा. ज्ञानोबारायनं नुसतं वर करून विसोबा काकाकडे पाहिलं जरी असताना तरी विसोबा काका जळून भस्म झाला असता, पण नाही पाहिलं दादा. महाराज तशीच झोळी काकेत अडकवली आणि या सिद्धबेटाच्या दिशेनं आले. मुक्ताईला पाहिल्याबरोबर मुक्ताई ज्ञानदादाला पाहिलं. दादा आला, काहीतरी घेऊन आला असेल अपेक्षेनं बघत होती दादा. अश्रू अनावर झाले. काकेतील झोळी तोंडाला लावली, ढसाढसा रडत ज्ञानोबाराय कुटियामध्ये गेले. कुटियाची ताटी लावली आणि दादा गुडघ्यामध्ये मान घालून रडू लागले. दादा, मुक्ताईनं जाणलं आळंदीमध्ये काहीतरी झालंय. काय कळतं 5 वर्षाच्या लेकराला? पण त्या कुटियाच्या ताटीजवळ येते आणि त्या ताटीच्या फटीत आतमध्ये डोकावून पाहते. ज्ञानोबारांना रडताना पाहिल्याबरोबर म्हणते, दादा, नाही दिली ना कोणी भिक्षा, नको देऊ दे दादा, नाही दिली ना कोणी भिक्षा, नको देऊ दे दादा. 6 दिवस झालं पोटामध्ये अन्नाचा कण नाही दादा. अजून 6 दिवस नसला तरी चालेल दादा, पण डोळ्यातून अश्रू आणू कोण दादा. दादा, आई बाबा हंतरुणामध्ये सोडून गेले ना, तेव्हापासून निवृत्ती दादाकडे बाप म्हणून पाहते आणि आई म्हणून तुझ्याकडे पाहते दादा. तुम्ही जर रडलात तर आम्ही कुणाकडे पाहायचं दादा? नको रडू दादा. अरे दादा, ज्या समाजानं त्रास दिला ना, त्या समाजाकरता तुला योग्याची माऊली व्हायचे दादा. त्या समाजाकरता तुला पसायदान लिहायचे दादा. हा, तू ज्ञानी यांचा राजा आहेस दादा. रडून चालणार नाही दादा. दादा, ताटी उघड, उघड ना दादा. महाराज, मुक्ताईची आरताई ऐकून ज्ञानोबारांना ताटी उघडावी, डोळ्यातले अश्रू पुसावे आणि मुक्ताईला कडकडून मिठी मारावी. एक सांगू का दादा, आई निघून गेल्यानंतर आपल्या लेकराकरता खऱ्या अर्थानं आईची जागा जी चालवते ना, ती बहीण असते दादा, ती बहीण असते. महाराज, एक सांगू, मुक्ताईनं कडकडून मिठी मारली आणि म्हटले, दादा, आजपासून वचन दे, डोळ्यातून अश्रू आणणार नाहीस. दिला वचन दादा. ऐका, एक सांगू, ज्या ज्ञानोबारायला या समाजानं, ज्या विसोबा काकानं माझ्या ज्ञानोबाराला एक वेळचं अन्न मिळू दिलं नाही, ज्या विसोबा काकानं माझ्या ज्ञानोबाराला एक वेळचं अन्न मिळू दिलं नाही, त्याच विसोबा काकाला माझ्या ज्ञानोबारानं नामदेवरायचं गुरु बनवलं दादा. ज्या आळंदीतील समाजानं माझ्या ज्ञानोबाराला एक वेळची भिक्षा मिळू दिली नाही, ज्या आळंदीतील समाजानं माझ्या ज्ञानोबाराला एक वेळचं अन्न मिळू दिलं नाही, त्याच आळंदीमध्ये आज कुत्र सुद्धा उपाशी राहत नाही. ही ज्ञानोबारायची कृपा आहे दादा, ही ज्ञानोबारायची कृपा आहे. एवढंच नाही दादा, एक सांगू, महाराज, माझ्या ज्ञानोबारायला त्यांचे आई बाप लहानपणी सोडून गेले, पण ज्ञानोबाराय वयाच्या 22व्या वर्षी जगाची माऊली झाली, जगाची आई झाली. महाराज, एक सांगू, आई निघून गेल्यानंतर समाजामध्ये लेकराला फार बिकट अवस्था भोगावी लागत असते दादा. त्यामुळे जोपर्यंत आई बाप जिवंत असतात ना, तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे दादा. गावामध्ये कितीही मोठं घर असू द्या, कितीही मोठा बंगला असू द्या, गावामध्ये कितीही मोठं घर असू द्या, कितीही मोठा बंगला असू द्या, पण त्या बंगल्याच्या वट्यावरती म्हातारी आई बाप जर बसायला नसतील तर त्या बंगल्याला काही शोभा नाही दादा, काही शोभा नाही. ऐका, एक सांगू, आपल्याकडे किती संपत्ती आहे, किती धन आहे, किती पैसा आहे, याच्यावरती आपली श्रीमंती कधीच ठरत नसते दादा. आपल्याकडे किती पैसा आहे, किती धन आहे, किती श्रीमंती, याच्यावरती आपली श्रीमंती ठरत नसते. या जगाच्या पाठीवरती श्रीमंत कोणी नीट आहे का? ज्याच्या जीवनात ज्याला बराच काळ आईचा मायेचा हात आणि पाठीवरती बापाची कौतुकाची थाप लाभली ना, तो या जगातला सर्वात श्रीमंत आहे दादा, सर्वात श्रीमंत आहे.
एखाद्या गावामध्ये प्रवेश केला तर भलं मोठं घर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं गावातलं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत घर हे असावं. पण मोठ्या घरानं श्रीमंती ठरत नसते दादा. मोठ्या घरानं श्रीमंती ठरत नसते. श्रीमंत घराची व्याख्या ऐका. ज्या गावात प्रवेश केल्यानंतर ज्या घरातून म्हाताऱ्या माणसाचा खळखळून हसण्याचा आवाज घराच्या बाहेर येतो ना, ते गावातलं सगळ्यात श्रीमंत घर समजावं. सगळ्यात श्रीमंत घर समजावं. एक सांगू, त्यामुळे जोपर्यंत म्हातारे आई बाप आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. परवा एका वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर एक सुंदर वाक्य वाचायला मिळालं. ऐका, वाक्य जर ऐकलं ना तर नीट ऐकलं तर समजेल. वाक्य फार सुंदर होतं. मग वाक्य असं होतं, खाली पडलेल्या सुक्या पानावरून चालत असताना जरा हळुवारपणे चाला. खाली पडलेल्या सुक्या पानावरून चालत असताना जरा हळुवारपणे चाला, कारण कालच्या कडकोणात आपण यांच्याच सावलीत होतो एवढं मात्र विसरू नका. महाराज, ज्याला कळलं असेल त्याने वृद्ध आईबापाची आपल्या सेवा करा दादा. कारण मी नेहमी सांगत असतो दादा, म्हातारपणी आपल्या आईबापाच्या तोंडाची लाळ फक्त तुम्ही तुमच्या हातानं पुसा. म्हातारपणी आपल्या आईबापाच्या तोंडाची लाळ फक्त तुम्ही तुमच्या हातानं पुसा. ज्या हातानं लाळ पुसाल ना, त्या हातानं उभ्या आयुष्यात कोणापुढं काही मागण्याची वेळ येणार नाही. एवढे आशीर्वाद आईबापाचे असतात दादा. एवढे आशीर्वाद आईबापाचे असतात. काय करते आई आपल्याकरता? काय करते? महाराज, गरीब घरातील लेकरू, महाराज गरोदर पती लहानपणी निघून गेला आणि निघून गेल्यानंतर लहानशी लेक घरामध्ये आणि गरोदर असताना महाराज घरामध्ये बाळंतपण करण्याकरता कोणी नव्हतं. त्यावेळेचा काळ की ज्यावेळी गावामध्ये 2-2, 3-3 गावामध्ये कुठंतरी एखादा वैद्य असायचा. महाराज, बाळंतपणाची वेळ झाली आणि वेळ झाल्यानंतर वैद्य आला आणि वैद्यानं सांगितलं की बाळंतपण करावं लागेल. पण त्याच्या अगोदर साधू येऊन गेला. साधूनं सांगितलं की आज रात्री जर मुलाला जन्म दिला तर मुलगा दरिद्री जन्माला येईल आणि फक्त रात्रभर जर वाट बघितली आणि सकाळी जर जन्म दिला तर या जगाच्या पाठीवर तर सगळ्यात बुद्धिवान पोरग जन्माला येईल म्हणून सांगितलं. आईनं विचार केला रात्री जर जन्म दिला तर पोरगा आपलं दरिद्री जन्माला येणार आहे. मग रात्रभर कळ सोसली तर काय होईल? म्हणून महाराज, बाळांपण होऊ नये म्हणून आईने रात्रभर शीर्षासन करावं दादा. रात्रभर शीर्षासनात राहिली आणि पहाटे पहाटे लेकराला जन्म दिला. आणि तेच लेकरू अकबर बादशाचा प्रधान म्हणून, बिरबल म्हणून ओळखलं जावं लागलं. आई काय करू शकते लेकरा करता? महाराज, हे जिवंत उदाहरण आहे दादा. जिवंत उदाहरण आहे. काय करते आई लेकरा करता? आई आपल्या लेकरा करता आपलं संपूर्ण सर्वस्व वाहून देते दादा. ऐका, एक सांगू का, या जगाच्या पाठीवरची सगळी संपत्ती जरी आईच्या चरणावरती अर्पण केली ना तर आई बापाच्या उपकारातून कधी परतफेड करता येत नाही दादा. आई बापाच्या उपकारातून कधी परतफेड करता येत नाही. महाराज, काय असते आईची माया, काय असते आईचे उपकार? मला एका कवीनं फार सुंदर असं वर्णन केले दादा. आईच्या उपकारातून कधीच परतफेड करता येत नाही दादा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जे भाताना, अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतनं कधी उशीर झाला ना आपल्याला तर आई दादा, आईला चैन पडत नाही. आई गल्ली बोळात आपल्याला धोंडत राहते दादा. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहित फिरे ग तू आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार फिटणार नाही.
अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. हाडाची काढ करते आई, रक्ताचं पाणी करते आणि आपल्या लेकराचा सांभाळ करते दादा. हाडाची तू काढ करोनी, हाडाची तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी. तुझ्या सारखे कष्ट गाई केले नाही कोणी. तुझ्या या कष्टाची ओ, तुझ्या या कष्टाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. महाराज या जगाच्या पाठीवरती किती संपत्ती असू द्या आपल्याकडे, ती सगळी संपत्ती आई बापाच्या चरणावरती अर्पण केली ना तर आई बापाच्या उपकारातून परतफेड करता येत नाही दादा. एक सांगू, आई म्हणजे घराचा कळस आहे आणि बाप म्हणजे घराचा पाया आहे. महाराज ही दोन माणसं ज्यावेळी घरात असतात ना त्यावेळी घराला घरपण असतं दादा. हे दोन माणसं निघून गेली ना तर महाराज त्या घरामध्ये उभं सुद्धा राहू वाटत नाही, सुनं सुनं वाटतं घर. माहेरवासीन लेक आहे ना, माहेरवासीन लेक ज्यावेळी माहेराला येते ना त्यावेळी माहेराला आल्यानंतर घराच्या दारामध्ये चप्पल काढल्यानंतर आतमध्ये पाऊल टाकताना पहिला तो कोपरा पाहते जिथं आपली आई बसलेली असते. महाराज पण तो कोपरा रिकामा दिसला ना तर पुन्हा त्या दारात चप्पल सुद्धा काढावी वाटत नाही त्या लेकीला. महाराज कारण घरात जोपर्यंत आई जिवंत असते ना तोपर्यंत त्या माहेरवाशिनीची पिशवी कधीच घरातून रिकामी जात नसते दादा, कधीच रिकामी जात नसते दादा. ऐका, ज्या दिवशी माहेरातून पिशवी रिकामी जाईल ना, ज्या दिवशी माहेरातून पिशवी रिकामी जाईल त्या दिवशी समजावं आपल्या डोक्यावरून मायेचा हात फिरणारा आता बंद झाला म्हणून समजावं दादा. ऐका, एक सांगू महाराज, म्हातारपणी किती म्हातारी आई असू द्या पण महाराज घरामध्ये बसलेली जरी असेल ना तरी घराला आधार असतो दादा, घराला आधार असतो दादा. ऐका, लेक ज्यावेळी माहेरातून घरी निघालेली असते ना त्यावेळी निघाली असताना ती आई ती भरलेली पिशवी लेकीच्या हातात देते. त्यावेळी ती लेक म्हणते, आई अगं याची काही गरज नाही, मला माझ्या बापानं लाखो रुपयाचं कर्ज काढलं मला अशा घरात दिलंय की जिथं कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यावेळी ती म्हातारी आई काठी टेकत येते, तोंडावरून हात फिरवत म्हणते, लेकी बापानं जरी लाखो रुपयाचं कर्ज काढून तुला चांगल्या घरात दिलं असेल ना की जिथं कोणत्याच गोष्टीची कमतरता नसेल, पण या म्हाताऱ्या आईची छोटीशी भेट म्हणून जाताना घेऊन जा म्हणून ती पिशवी हातात देते दादा, पिशवी हातात देते. ऐका, एक सांगू, आता या घरातून पण हा मायेचा हात आता जो मायेनं डोक्यावरून फिरतो ना तो हात आता पुन्हा या घरामध्ये दिसणार नाही दादा. गेली 1 वर्ष झालं या घरातून या घरातील आई निघून गेली. महाराज अगदी म्हातारपणी सुद्धा महाराज आमच्या शिवमच्या पप्पांनी महाराज वडिलांनी महाराज आपल्या आईची सुंदर अशी सेवा केली दादा, सुंदर अशी सेवा केली. महाराज या जगाच्या पाठीवरती आई बापाची सेवा करणारं लेकरू या जगाच्या पाठीवरती जन्माला आलं पाहिजे दादा. महाराज जन्माला आलं पाहिजे, आई बापाची सेवा करणारं लेकरू जन्माला आलं पाहिजे. दुर्दैव या समाजाचं, ज्या समाजाला या राज्याला, ज्या राज्याला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं ना त्या राज्यामध्ये आई बापांकरता वृद्धाश्रम निघावे याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असावी. महाराज या जगाच्या पाठीवरती आई म्हणजे घराचा कळस आहे. आई निघून गेली ना महाराज या जगाच्या पाठीवरती आई आपल्याकरता काय करते मी सांगून जाईल. आई ज्यावेळी बाळांत होते ना, त्यावेळी बाळांत होत असताना शब्दच एवढा सुंदर आहे, एकतर बाळ किंवा एकतर अंत अशी ज्या ठिकाणी अवस्था असते ती अवस्था म्हणजे बाळांत. बाळांत होते आई, त्यावेळी बाळांत होत असताना आई आणि लेकरामध्ये जोडलेली जी नाळ असते ना, नाळ आई आपल्या श्वासातला श्वास त्या लेकराला देत असते. कशापासून देते दादा? जी आई आणि लेकरामध्ये जोडलेली नाळ असते ना, नाळ डॉक्टर तोपर्यंत कापत नाहीत, जोपर्यंत ते लेकरू रडत नाही तोपर्यंत डॉक्टर ती नाळ कापत नाहीत. याचं कारण काय? आईनं घेतलेला श्वास
हा त्या नाळे वाटे पोराला पुरत असतो. डॉक्टर त्याला सुई टोचतात, चिमटा घेतात आणि काय करतात, त्याला रडवतात. आणि रडल्यानंतर ते स्वतःच्या नाकानं श्वास घ्यायला तयार होतं आणि मग डॉक्टर ती नाळ कापतात. रडायच्या अगोदर जर नाळ कापली ना तर महाराज ते लेकरू दगावण्याची शक्यता असते. म्हणून डॉक्टर ती नाळ कापत नाही, कारण आई आपल्या श्वासातला श्वास देत असते. एवढं सांगू नये आईची माया किती आहे सांगू का महाराज. आई आपली हाडं आपल्या लेकराला देते दादा, हाडं देते लेकराला. तुम्ही म्हणाल महाराज हाडं कशी काय? आईच्या दुधापासून हाडाची निर्मिती होते. आईच्या दुधापासून हाडाची निर्मिती होते. निसर्गानं सुद्धा आईचं मातृत्व सांगितलंय दादा, मातेचं मातृत्व सांगितलंय. काय कसं सांगितलं निसर्गानं आईचं मातृत्व? महाराज आईच्या दुधापासून हाडाची निर्मिती होते. त्यामुळंच मनुष्य गेल्यानंतर त्या मनुष्याला ज्यावेळी जाळण्यात येतं ना, दहन करण्यात येतं, त्यावेळी सगळं जळतं पण हाडं कधी जळत नाहीत. याचं कारण आहे निसर्गानं सुद्धा सांगितलं, अग्नी या जगाच्या पाठीवरती सगळ्याला जाळू शकतो, पण आईच्या दुधाला धक्का सुद्धा लावू शकत नाही. ही ताकद आईच्या मातृत्वाची. विठाल बापही जीवनामध्ये लेकराकरता बरंच काही करून जातो. आता उद्या तर आईबद्दल बोलतीलच, पण महाराज अगदी दोन्ही गोष्टी मी तुमच्या पुढे मांडणार आहेत. बाप लेकराकरता काय करतो, आई लेकराकरता आपलं संपूर्ण सर्वस्व वाहते ना, तसं बापही आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकराकरता आपलं संपूर्ण सर्वस्व वाहून देत असतो दादा. आपल्या इच्छेचं बाळवण करतो बापही आणि आपल्या लेकराच्या इच्छा पूर्ण करतो दादा. एक सांगू, या जगाच्या पाठीवरती आपल्यावरती प्रेम करणारी बरीचशी नाती आहेत आपल्यावरती प्रेम करतात अशी, पण निस्वार्थपणे प्रेम करणारी दोनच आहेत, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाप. पण एक सांगू, याच्यामध्ये सुद्धा महाराज आईला ओळखणं फार सोपं आहे, पण बापाला ओळखणं फार कठीण आहे. बापाला ओळखणं फार कठीण आहे. आई रडून मोकळी होते दादा, पण बापाला रडता येत नाही. अख्ख्या आयुष्याचे साठवलेले अश्रू बाप फक्त एकाच वेळी मोकळे करतो. एकाच वेळी ज्यावेळी लेक नांदायला जाते तेव्हा एका वेळी मोकळे करतो. तर हाताच्या फोडावानी जिला वाढवलं ना तर दुसऱ्याच्या ताब्यात द्यायची आहे. म्हणून बापाच्या डोळ्यातून अश्रू लेकी पुढे येत नाही, पण लेक गेल्यानंतर एखादा कोपरा बघून वशी ओली होईपर्यंत रडतो ना, त्याचं नाव बाप असतं दादा, त्याचं नाव बाप असतं. त्या बापाला ओळखणं फार कठीण आहे. एका कवीनं फार सुंदर असं सांगितलंय दादा, उर्रामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू संसाराचा गाडा हाकला, वाटामधी हासू जरी कनावा केला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याच्या मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या इना पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविषी, तुझ्या पायी राबन बी हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या
उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून या जगाच्या पाठीवरती आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा दादा. एक सांगू का, आईच्या चित्तामध्ये जर पाहिलं ना तर महाराज सतत लेकराबद्दल जिला कळवळा असतो ना तिचं नाव म्हणजे आई आहे, माता आहे. आई वेगळी माऊली वेगळी दादा. जे स्वतःच्या लेकराचा विचार करते तिला आई म्हणतात आणि जे जगाच्या लेकराचा विचार करते ना तिला माऊली म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणात आईचं वर्णन करतात आणि त्या आईचा दाखला देऊन आपल्या जीवनाचं वजन संतांच्या जीवनावरती टाकून देतात. अभंगाचं पहिलं चरण. आईच्या चित्तामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त लेकरू सामावलेलं असतं. महाराज एक दृष्टांत आपल्या पुढे मांडून जाईल. अगदी एक 20 ते 25 दिवसापूर्वी एका पेपरला पुण्यामध्ये मी वाचला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आले दादा. सकाळी सकाळी सोनेनं गॅसवरती भाजी ठेवली आणि भाजी ठेवल्यानंतर भाजीला उकळी आली होती आणि उकळी आलेली सासूनं पाहिली आणि पाहिल्यानंतर ती भाजी बाहेर पडू लागली. म्हणून सासू दारातनं उठली, पळत पळत जात असताना पायरीवरून घसरून पडली आणि मेंदूला जखम झाली, बेशुद्ध झाली जाग्यावरती. नवरा पळत आला, नवऱ्यानं पाहिलं आणि नवऱ्यानं पाहिलं बरोबर उचललं आणि दवाखान्यात ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर MRI वगैरे सर्व झाल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं मेंदूला इजा झालेली आहे, ऑपरेशन करावं लागेल, 8 लाख रुपये खर्च आहे. आत्ताच्या आता ऑपरेशनची जर तयारी करायची असेल तर 2 दिवस फक्त कालावधी आहे. 2 दिवसात तुम्हाला 4 लाख रुपये तरी ॲडव्हान्स भरावा लागेल तर ऑपरेशन करता येईल. मुलांना खबर वाद गेली. 2 मुलं होती दादा.
मुलं धावत धावत आली. सकाळपासून दुपार होत आली होती आणि दुपार झाली पण तरी सुद्धा बापाच्या पोटामध्ये अन्नाचा कण होता. दादा अन्नाचा कण नव्हता. लेकरं आली. लेकरं आल्यानंतर थोरल्या पोराला पाहिल्याबरोबर बापानं म्हणावं, दादा दादा रे आई सकाळी घसरून पडली तुझी, मेंदूला जखम झाली, डॉक्टरांना 8 लाख रुपये खर्च सांगितला, ऑपरेशन करावं लागेल. पोरानं म्हणावं, बाबा आपण बोलू त्याच्यावरती, सकाळपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, चला घरी जेवण करून येऊया आणि पैशाची काहीतरी बघूया, तरतूद करूया. म्हणून घरी घेऊन गेला. गेल्यानंतर सुनेनं सुंदर असं ताट बनवलंय. त्या ताटामध्ये अन्न खाण्याकरता बाप बसलाय. बसल्यानंतर महाराज तोंडामध्ये पहिला घास घातला, दुसरा घातला, तिसरा घातला आणि चौथा घास घालत असताना आठवण करून द्यावी म्हणून पुरात लेकाला म्हटला, बाळा अरे म्हणले आई मृत्यूशी झुंजते, 4 लाख रुपये ॲडव्हान्स भरायचा आहे, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत. आता आपल्याला 6 लाख रुपयाची तरतूद करावी लागणार आहेत. आता 2 लाख रुपये तुझ्याकडून मिळतील का? त्यामुळे पोरानं सांगावं, बाबा अहो आपण पैसे भरले असते ना ऑपरेशन केलंही असतं, पण आता आईचं वय राहिलेच किती आईचं वय, आईचं वय राहिलंच किती. बरं पैसेही खर्च केले असते पण आईचं शरीर आता साथ देत नाही. पैसे खर्च करून उपयोग झाला तर बरं. महाराज धाकट्यानं उत्तर द्यावं. धाकट्यानं म्हणावं, बाबा मी पैसे दिले असते पण आत्ताच गाडी घेतली, गाडीचा हप्ता आहे, फ्लॅटचा हप्ता आहे, पोरीची आत्ताची फी भरली की थोरल्या पोराची फी पुढच्या महिन्यात 1-1.5 लाख रुपये भरायची आहे. कुठून आणणार एवढा पैसा? मी काही भीक मागावी का? नाही भेटणार पैसा. बापाच्या डोळ्यातून अश्रू आले. बाप म्हणला, नका देऊ पैसे रे, पण एक सांगू, सकाळी आई तुमची घसरून पडली ना त्यावेळी बेशुद्ध होण्याऐवजी मारायला पाहिजे होती. दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ती शुद्धीवरती आली आहे, पण शुद्धीवरती आल्यानंतर सुद्धा फक्त एकाच आशेनं माझ्याकडे बघते की माझ्या कपाळाचं कुंकू माझ्या शेजारी आहे, ती काहीतरी माझ्याकरता करेल म्हणून माझ्याकडे बघते, आशेनं बघते माझ्याकडं. नका देऊ. तुमच्या आईनं तुमच्याकरता काहीच केलं नाही. दादा थोरल्याला म्हणावं, अरे तू पोटामध्ये होता ना त्यावेळी डॉक्टरांनं माझ्यापाशी येऊन सांगितलं, एकतर पोरगं वाचेल नाहीतर एकतर आई वाचेल, कुणाला वाचवायचं तेवढा निर्णय द्या. झटकन सांगून मोकळा झालो. पोरगं गेलं तरी चालेल पण आई वाचली पाहिजे. ज्यावेळी हीच गोष्ट तुझ्या आईला विचारली ना त्यावेळी त्या आईनं सांगितलं, मला काही झालं तरी चालेल पण माझं लेकरू सुखरूप राहिलं पाहिजे. काही केलं नाही तुझ्या आईनं तुझ्याकरता. अरे लहानपणी तो रांगायला लागला ना, त्यावेळी रांगायला लागल्यानंतर तिला चालता येत होतं नीट, पण तुझ्या सुखाकरता ती तुझ्यासोबत रांगू लागली. तुझ्या सुखाकरता कधी जर आजारी पडलास ना तर आजारी पडल्यानंतर संध्याकाळी मी यायचो, नुसता ताप बघून जायचो, पण तुझी आई तुझ्याकरता रात्र तुझ्या उशाला बसायची आणि तुझ्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायची आणि रात्र तुझ्या उशाला जागून काढायची तुझी आई. काही केलं नाही तुझ्या आईनं तुझ्याकरता. अरे बोटाला धरून चालवण्याकरता शिकवलं दादा तुला, नाही केलं आईनं तुझ्याकरता काही. अरे कधी जर रुसून जर झोपलास ना तर रुसून झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता पण तुझ्यापाशी यायची, तुझा रुसवा काढायची आणि दूध बिस्किट तुला चारायची, पण उपाशी कधी झोपू दिलं नाही तुला आईनं. नाही केलं तुझ्या आईनं तुझ्या काय आता काही. अरे कधी दूध घेतलं ना तर भाजेल म्हणून स्वतः आधी बोर्ड घालून बघायची मग तुला भरवायची. काही केलं नाही आईनं तुझ्याकरता. नका करू काही. तुमचे कोणीच नाही ती, पण मी करेल. माझी बायको आहे ना ती, मी माझ्या बायको करता काहीतरी करेल. माझी गावाकडची सगळी जमीन विकतो, माझ्या बायको करता काहीतरी करतो. पण सकाळी पहिल्या गाडीनं बाप गावाकडे गेला. गावाकडे गेल्यानंतर जमीन विकण्याकरता काढली, पण कोणीही जमिनीला गिराईक सापडत नव्हतं. आता गरजेला आहे म्हणून एक जण आला आणि म्हटला, जमीन विकायची कळालं, जमीन घेतो पण 15 लाख रुपयानं द्यावी लागेल. पण त्या गावचा रेट 40 लाख रुपये एकर चालला होता. पण आता गरजेला कोण गिराईक सापडणार आहे म्हणून 15 लाखानं देण्याकरता तयार झाला. आणि महाराज खरेदीपत्र करण्याकरता घेतलं आणि घेतल्यानंतर पोरांना सह्या करण्याकरता बोलवल्यानंतर पोरांना खरेदीपत्र पाहिलं. सांगितलं, बाबा आम्हाला वाटलं आईच्या इलाजाकरता तुम्ही ही जमीन घाणवत ठेवताय, पण तुम्ही विकताय, आम्ही सह्या करणार नाही करणार सह्या. महाराज तो बाप त्या लेकराच्या पायावरती डोकं आपटू लागला. अरे लेकानो, आई तुमची मृत्यूच्या दारात झुंजते, नाही पैसे देत ना, निदान जमीन तरी विकू द्या, सह्या करा.
पण कोणीही सह्या करायला तयार नाही. दोघंही पोरं गाडीत बसले, निघून गेले. काय करावं? एक ओळखीचा व्यापारी होता, त्या व्यापाऱ्याकडे बाप गेला. सायंकाळची 6-7ची वेळ. महाराज गेल्यानंतर त्या व्यापाऱ्यापुढे हात जोडले, म्हटले माझी बायको मृत्यूच्या दारात झुजते. महाराज मृत्यूच्या दारात झुजते, 6 लाख रुपयाची गरज आहे, 6 लाख रुपये मिळतील का? त्या व्यापाऱ्याने सांगावं, काका तुमची मनस्थिती आता व्यवस्थित नाही, तुम्ही एक काम करा, माझ्याकडे राहा, जेवण करा, सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्या गाडीनं जाऊ आणि पैसे भरू, काळजी करू नका, तुम्ही फक्त आता शांत बसा. महाराज संध्याकाळी जेवण जाईत नव्हतं, नाही जेवला बाप. संध्याकाळी झोपी गेला. महाराज पण झोप कुठं लागते? या खुशीवरून त्या खुशीवर, त्या खुशीवरून त्या खुशीवर. रात्री 1:30 वाजता उठला, बाथरूममध्ये गेला आणि गार पाण्यानं आंघोळ करू लागला. काय आवाज येतोय म्हणून शेठजी उठला आणि बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर महाराज हा बाथरूममध्ये गार पाण्यानं आंघोळ करतोय. काव झालं काका? अहो एवढ्या लवकर आंघोळ कशा करता? अहो सकाळ झाली ना, आपल्याला दवाखान्यात जायचंय. अहो अहो म्हटलं रात्रीच्या 1:30 वाजलेत, अजून उजाडायचंय. अहो म्हटले पत्नीच्या चिंतेनं किती वाजले ते सुद्धा कळलं नाही बघा. रात्रभर गारट्यात बापानं खुर्चीवरती काढलं. सकाळी पहिल्या गाडीनं 4 लाख रुपयाचा चेक आणि 2 लाख रुपये कॅश आणि बापाकडचे 2 लाख रुपये घेऊन महाराज बाप त्या शेडजीला घेऊन दवाखान्यात पोचला आणि काउंटरवरती पैसे ठेवले. अमुक अमुक पेशंट आहे, ऑपरेशनची तयारी करा, हे 4 लाख रुपये ॲडव्हान्स आणि हे 4 लाख रुपयाचा चेक, असे 8 लाख रुपये ऑपरेशनचे मी तुमच्या पुढे देतोय, ऑपरेशनची तयारी करा. शेडजीनं त्या सिस्टरनं डॉक्टरांना फोन लावला, म्हणले 4 लाख रुपये ॲडव्हान्स जमा झालेले, ऑपरेशनची तयारी करायची, तुम्ही तयारीला लागा, मी अर्ध्या तासात येतोच म्हणून डॉक्टरांना सांगितलं. महाराज बापानं सुखाचा सुस्कार टाकला आणि एका खुर्चीवरती बसला बाप. महाराज खुर्चीवरती बसतोय तेवढ्यात आतनं एक सिस्टर पळत आली. दोघांची नजरानजर झाली आणि त्या सिस्टरनं सांगावं, महाराज घडलेली घटना आहे, सिस्टरनं सांगावं, त्या नर्सला सांगावं. नजरानजर झाल्याबरोबर त्या काउंटरवरची सिस्टर त्या बाबांना उठवते, म्हणते बाबा आय एम सॉरी, तुमचा पेशंट आता या जगात राहिला नाही. महाराज त्या बापाची तळपायाची जमीन सरकली. चेष्टा करते का पोरी? अगं बापाच्या वयाचा आहे तुझ्या, चेष्टा करते का? खरं सांग ना, ऑपरेशनची तयारी कुठपर्यंत आली? त्या पोरीनं पुन्हा सांगावं, बाबा मी तुमची चेष्टा का करेल, तुम्ही माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत, का चेष्टा करेल तुमची? आई आता जगात राहिला नाहीत म्हटल्याबरोबर महाराज काउंटरवरचे पैसे उधळून दिले बापानं. खाली पडला आणि त्या शेडजीच्या पायाला कडकडून मिठी मारली, ढसाढसा रडू लागला. घ्यायचे होते ना पैसे, घ्या, तुम्हाला किती पाहिजे तेवढे पैसे घ्या महाराज. आणि जसं पायात मुनगट घालून पडला ना, तसा परत उठलाच नाही दादा. दुसऱ्या दिवशी या जगातली एक दुर्मिळ अंत्ययात्रा निघाली होती की ज्या अंत्ययात्रेमध्ये बापाचं प्रेत पुढं निघालं होतं आणि पाठीमागं आईचं प्रेत निघालं होतं आणि समोर सगळी पोरं महाराज ढसाढसा रडत होती. कधी? मेल्यानंतर. महाराज या जगाच्या पाठीवरती मेल्यानंतर काही करण्यापेक्षा जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत त्याकरता काहीतरी करा. एकदा का माणसं निघून गेले ना तर या जगाच्या पाठीवरती काही केलं ना तरी त्याचा उपयोग नाही दादा. याकरता जोपर्यंत माणसं जिवंत असतात ना तोपर्यंत प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविना हे समाधान. महाराज या जगाच्या पाठीवरची सगळी संपत्ती दादा, सगळी संपत्ती आईबापाच्या चरणावरती अर्पण करा, पण तरी उपयोग होणार नाही. याकरता आईबाप जिवंत असतात तोपर्यंतच सेवा करा. आई आपला अख्खा आयुष्य लेकराकरता व्यथित करते महाराज. या देहाचा विसर पडतो आईला, पण देहाचा विसर पडतो आणि लेकराचं सुख साधत असते ती आई असते महाराज. आणि तिच्यासारखा कळवळ या जगाच्या पाठीवरती कोणाला नाही दादा. या जगाच्या पाठीवरती लाभाशिवाय प्रेम करणारी आई आहे दादा, लाभाशिवाय. महाराज एक सांगू, लाभाशिवाय कोणतं कार्य करणारी या जगाच्या पाठीवरती 3 लोक आहेत, तीन जीव आहेत जी लाभाशिवाय करतात. ऐका, आणि लाभासाठी करणारी बरीचशी आहेत. या जगाच्या पाठीवरती ज्यांच्याकरता आपण जगतोय ना, ज्यांच्याकरता जगतोय, आपली बायका पोरं, ती सगळी फक्त आणि फक्त आपल्याजवळ तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी देतोय तोपर्यंत. एकदा का देणं बंद केलं ना यांच्या आयुष्यातलं तर हे सुद्धा आपल्याला जुमानत नाही दादा. मी नाही सांगत दादा. महाराज मुरारी बापू आपल्या कथेमध्ये सांगतात दादा, हे कशी आहे सांगू का? आपले नातेवाईक हे सगळे गणगोत आपल्याकरता कसे आहेत मुरारी बापू आपल्या कथेमध्ये सांगतात. सौदागर तुझे अपने वतन पे जाना है, तू तो काया नगर का सौदागर.
माँ कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, ना माँ का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है। बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है। सास कहे जवई मेरा है, ससुरा कहे जवई मेरा है, ना सास का ना ससुर का, ये तो लड़की देने का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कबीर कहे कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है। म्हणून ये रती माई के दुःखाची जनिते नाही आधी अंत्य अवसान. हे सगळी लोक आहेत ना, सगळी सुखात आपल्या सोबत असतील दादा, पण ही सगळी लोक दुःखात आपल्याकडे पाठ फिरवतील दादा. याचं कारण सांगू. कसमे वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब, बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, वादे वादों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब, बात है बातों का क्या, सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे, सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मुंह मोड़ेंगे. त्याच्या पुढचं पद मला फार सुंदर आहे, आवडतं मला दादा. हे लोक देवाला धोका द्यायला कमी करत नाहीत, आपल्याला का देणार नाहीत. देते भगवान को धोखा, देते भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमे वादे प्यार वफा सब, बात है बातों का क्या. कबीर महाराज तर एवढं सुंदर सांगतात, प्रत्येकाच्या मनातले प्रमाण. नाही रे नाही गुनाहे नाही रे
मागे सोयरी मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी. लाभाशिवाय महाराज लाभ हा करता प्रेम करणारी सगळीच आहेत दादा, पण लाभ हा शिवाय काही गोष्टी करणारी या जगाच्या पाठीवरती 3 जीव सांगितले शास्त्रानं. एक लाभाशिवाय करणार कोण आहे तर लाभाशिवाय विंचू, दुसरं कोंबडा आणि तिसरी आई. ऐका, कोंबडा काय करतो, कोणत्याही लाभाशिवाय कर्म करत राहतो. आता कोंबड्याच्या खोरड्यातनं तो तांडा सुटला का नाही, तांडा सुटला की डायरेक्ट उकिरड्यावर जातो. उकिरड्यावर आता उकिरड्यावर गेला, त्या पिलं कधी उकरायचं काम करत नाहीत, कोंबड्या उकरायचं काम करत नाही, ते कोंबडा उकरायचं काम करतो. जनावरांना खाल्लेल्या अन्नातून जे अपचन झाले ते दाणे काही बाहेर पडत असतात, ते टिपण्याकरता ते उकरत असत. कोण? कोंबडा उकरतो, 1-1.5 तास उकरत राहतो. पाठीमाग आई तर ती पिलं खातात, कोंबड्या खातात, सगळे खाऊन मोकळी होत्यात. आणि 1-1.5 तास उकरल्यानंतर कोंबडा म्हणतो आता आपण नाश्ता करावा. माग वळून बघतो तर एक दाणा शिल्लक नसतो. मला समाजात काय काय जाते आशाच्यात कोंबड्यागत आयुष्यभर उकरीत राहतात, पण शेवट हाताला काय लागत नाही. लाभाशिवाय लाभ काहीच नाही. तुकोबारायचं प्रमाणे तो का म्हणे झाले कोंबड्याचे परी पुढेच उकरी लाभ नेणे. तुकोबाराय म्हणतात महाराज. दुसरं सांगितलं विंचू काय करतो तर विंचूची नांगी असते. नांगी, त्या नांगीचा उपयोग काय हो? नांगी मारण्याकरता, तुम्ही म्हणाल स्वसंरक्षणाकरता. पण विंचवाला जर नांगी नसती तर आपण त्याला मारलं असतं का? म्हणजे त्या विंचवामुळेच त्या नांगीमुळेच विंचवाचा काय अंत आहे. बरोबर की नाही? बरोबर. घरात जर झुरळ निघालं आणि विंचू निघाला आणि आपण चप्पल घालून नेमकं तिथं आलो, चप्पलीचा पाय मग आपण झुराळा देऊ का विंचवा देऊ? विंचवा देऊ. बरोबर की नाही? पायाला पा विंचवा देऊ. पण विंचवाला माहिती आहे या नांगीमुळे आपलं मरण आहे, पण तरी सुद्धा आयुष्यभर पाठीवरती वागवत राहतं लाभाशिवाय विंचू. आणि तिसरं आई. लेकरावरती प्रेम करत असताना त्या लेकरांकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही दादा, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही, पण लेकरावरती प्रेम करत राहते दादा. लेकरावरती प्रेम करत राहते ती आई असते दादा. महाराज आपल्या संपूर्ण देहाचा विसर पाडते, पण ते लेकरू बी असं असतं दादा. दिवसभर आई रानात काम करते, पण रानात काम करून आली ना की आल्यानंतर इतका शिनवटा आलेला असतो आईला, असं वाटतं कधी घरी जाऊन बसते, स्वयंपाक उरकते, जेवते, झोपते. पण महाराज घरी आल्याबरोबर ते लहानसं लेकरू पळत येतं आणि कडकडून मिठी मारतं. महाराज त्या लेकराला जवळ घेतल्याबरोबर अख्ख्या दिवसाचा शिनवटा निघून जातो आईचा. लेकराला जवळ घेतल्याबरोबर अख्खा शिनवटा निघून जातो आईचा. तुकोबारे म्हणतात देह विसरी आपुला. देहाचा विसर पडतो, पण त्या लेकराला कधी जवळ घेतलं ना तर जवळी घेता शिन गेला. त्या लेकराला जवळ घेतल्याबरोबर आईच्या अंगातला सगळा शिन निघून जातो. पूर्वी बघा पाण्याची सोय अगदी नळ नव्हती आपल्या दारात, तेव्हा माता भगिनी नदीवरून किंवा विहिरीवरून पाणी आणायच्या आडावरून. मग काकीला एक हंडा असायचा, डोक्यावरती एक हंडा असायचा. कधी काकेला डोक्याला हंडा घेऊन ती आई येते, आल्यानंतर लेकरू पाहतं आईला आलेलं, पळत पळत लेकरू जातं, पायाला कडकडून मिठी मारतं आणि म्हणतं आई उचलून घे ना ग. आई म्हणते बाळा ग, अरे कमरेला ओझ आहे, डोक्यावरती ओझ आहे, थांब म्हणले, हे ठेवल्यानंतर तुला घेते. पण ते ऐकत नाही, ते वर चढाय बघतं आणि तोंड असं करतं की आईला शेवटी काय पर्यायच नसतो. आई काय करते, डोक्यावरचा बी हांडा बाजूला ठेवते, कमरेवरचा ठेवते, त्या पोराला उचलून घेते आणि त्याच्या पप्प्या घेत बसते. ऐका, तुकोबाराय तेच सांगतात. किती सूक्ष्म निरीक्षण असेल तुकोबारायचं. तुकोबाराय म्हणतात दावी प्रेम भाते आणि अंगावरी जडते. तुकोबाराय म्हणतात ते लेकरू असं काही प्रेम दाखवतं त्या आईबद्दल, असं काही तोंड करतं
त्या लेकराचं तोंड घेऊन बघूनच आईला असं वाटतं ही काम राहू द्या बाजूला, लेकराला उचलून घेतलेलं बरं. आणि एक सांगू का, घर असं लांबडं असू द्या, लांबडं पाठीमागच्या खोलीत लेकरू जर रडलं ना, हातात कोणतं बी काम असू द्या, ते काम आई सोडते आणि पळत पळत त्या लेकराकडे जाते आणि लेकराला उचलून घेते. महाराज हातातल्या सगळे कामं सोडून लेकराला उचलून घेते. आईचं मातृत्व किती सुंदर असेल दादा. महाराज लेकरू जन्माला आल्यानंतर आईनं तिखट खाल्लं तर त्या लेकराला त्रास होतो, म्हणून आई तिखट सुद्धा खात नाही. महाराज बघा ना, आता आपलं आपण खाल्लं तर दुसऱ्याला त्रास होण्याचं काय कारण आहे का? बरोबर की नाही? हा, समाजात व्यवहाराच्या दृष्टिकोनातून होतात बऱ्याच जणांना त्रास दुसऱ्यानं काही खाल्लं तर, ऐका. पण हा जर विचार केला तर आई लहानपणी, लहान लेकरू असतं त्यावेळी आई काय करते, सगळं पाळते दादा आपल्याकरता 2-3 महिने महाराज आळणी खाते. तोंडाला चव येत नाही पण तरी सुद्धा लेकराकरता खाते दादा. महाराज काय करावं आईनं आपल्याकरता? दाबी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. तुकोबाराय आईचाच दाखला देत आहेत. तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा, आमची आई कोण आहे? आमची आई म्हणजे संत आहेत आणि आम्ही त्यांचं लेकरू आहे. ज्या पद्धतीनं लेकरू आईच्या पायाभोवती लडबडतं ना, तसं लडबडल्यानंतर आईला एकदा तरी दया येते आणि ती आई काय करते, त्या लेकराला उचलून घेते ना, तसं आम्ही संतांच्या पायाभोवती झोंबतोय आणि येडं काढतोय. याचं कारण का? एक दिवस तरी त्या संतांना आमची दया येईल आणि ते संत सुद्धा आईसारखे आम्हाला उचलून घेतील. महाराज सांगतात अभंगाचे शेवटचे चरण. अभंगाचं चिंतन मी आपल्या समोर मांडलेलं आहे. जाता जाता एकच सांगेल, खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी कैलासवासी सौ इंदुमती बाळासाहेब लोंढे यांच्या प्रथमच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. अगदी म्हातारपणी सुद्धा मी मगाशी बोलून गेलो की काकांनं आईंची सेवा अगदी म्हातारपणी सुद्धा केली. काकांच्या या सेवेला बघूनच मला एकच म्हणावंसं वाटेल बरं का, एकच म्हणावंसं वाटेल. मी नेहमी एक माझी आवडती कविता आहे, तुम्ही नेहमी सांगत असतो दादा. त्या काकांच्या सेवेकडे बघून मला एकच गोष्ट म्हणावी लागते, आई बापाची सेवा बघाया देव येईल का, आता देव येईल का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का. तीर्थाला जाऊ नको चारी धाम, तीर्थाला जाऊ नको चारी धाम, घरी तुझा देव आहे त्यांना दे आराम. सद्गुणी पुत्र असा वाया जाईल का, असा वाया जाईल का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का. खरा देव कोणी ते ओळखायला शिका. देव नाही ओळखला सेवेच्या पायी, देव नाही ओळखला सेवेच्या पायी, उभा वाट पाहे हा देव त्या ठाई. तुझ्या कोणासाठी देव उभा राहील का, आता उभा राहील का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का, तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का. चंदनाच्या परिजशी आई झिजली, आई चंदनासारखी दिसते दादा. चंदनाच्या परिजशी आई झिजली, आई विनायोशाची ज्योत विजली. पंढरी ती सांग, पंढरी ती सांग, आता जन्म घेईल का, पुन्हा जन्म घेईल का,
तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का तसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का म्हणून महाराज या जगाच्या पाठीवरती पुंडलिकासारखी सेवा करणारा या जगाच्या पाठीवरती कोणीतरी हवाय दादा. प्रत्येकानं आपल्या आई बापाची सेवा करा. मी एकच सांगेल दादा, महाराज जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर काही केलं नाही तरी चालेल, पण आई बापाची सेवा करा. याचं कारण आहे या जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा कोणाच्या भक्तीनं कीर्तनानं नामस्मरणानं नाही तर आई बापाच्या सेवेमुळे योगी 28 विठेवरती उभा आहे. त्यामुळे त्यांची सेवा करा. जीवनामध्ये आई बापाला कधीच विसरू नका दादा महाराज. कारण विसरू नको रे आई बापाला जिजवली त्याने काया काया झिजवली तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही आई बापाची माया मिळणार नाही आई बापाची माया. तुझं नील बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी घालवू नको तू वायर वेड्या मिळणार नाही आई बापाची माया. आई बाप जिवंत असता केली नाही तू सेवा मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंगती बसवची ओ बुंदी लाडूच्या पंगती बसवची मग बसशील देवा यार वेड्या मिळणार नाही आई बापाची माया मिळणार नाही आई बापाची माया. म्हणून जन्म दिला ज्या माय पित्याने नको देऊ त्यांना दुःख रे. जन्म दिला ज्या माय पित्याने नको देऊ त्यांना दुःख रे. मस्तक ठेव त्या चरणावरती तिथेच स्वर्ग सुख रे तिथेच स्वर्ग सुख रे. आई वडिलाच्या चरणावर स्वर्गाचं सुख आहे. त्यामुळे आई बापाची सेवा करा. पण दुर्दैव आहे समाजाचं, घरामध्ये मातीचा उंदीर असेल तर आपण त्याची पूजा करतो, पण प्रत्यक्षात उंदीर समोर आला तर आपण त्याला मारल्याशिवाय राहत नाही. घरामध्ये मातीचा नाग असेल तर आपण त्याची पूजा करतो, पण प्रत्यक्षात नाग समोर आला तर आपण त्याला मारल्याशिवाय राहत नाही. आई वडील फोटोत असतात, प्रतिमेत असतात, त्यावेळी आपण त्यांची पूजा करतो, पण प्रत्यक्षात आई वडील ज्यावेळी जिवंत असतात ना त्यावेळी आपण त्यांना विचारत सुद्धा नाही. असं म्हणतात मेलेल्या माणसाला खंदा दिल्यानंतर पुण्य मिळतं. मेलेल्या माणसाला खंदा दिल्यानंतर पुण्य मिळतं. मी म्हणतो महाराज, मेलेल्या माणसाला खंदा दिल्यानंतर जर पुण्य मिळत असेल तर ते आई वडील ज्यावेळी जिवंत आहेत त्यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करा. त्याहीपेक्षा डबल पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याहीपेक्षा डबल पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता माता भगिनी तुमच्याकरता एक वाक्य सांगतो. वाक्य जर आवडलं तर निश्चित टाळ्या वाजवा. एक वाक्य सांगतो तुमच्याकरता. वाक्य जर आवडलं तर निश्चित टाळ्या वाजवा. वाक्य असं आहे, एक मुलगी एका मुलाला म्हणते, एक मुलगी एका मुलाला म्हणते, आज जर महाराष्ट्र सरकारनं आणि देवानं आई वडिलांना सांभाळण्याकरिता जर तुमच्याकडे दिलं, म्हणजे मुलींकडे दिलं, तर महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम दिसणार नाही. एक बरोबर वाजवा 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 वाजवा, पण पुरा ऐकल्या वाजवा. त्यावेळी तो मुलगा म्हणतो मुलीला, तू म्हणतेस ते खरं आहे, पण आज जर महाराष्ट्रातील मुलींनं आणि आज जर महाराष्ट्रातील स्त्रियांनं आपल्या सासू सासऱ्यांनाच आई वडिलांचा दर्जा दिला तर महाराष्ट्रातच काही या जगात सुद्धा वृद्धाश्रम दिसणार नाहीत. आई बापाची सेवा करा एवढंच सांगतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सर्वांनी आपले हात वरती करा एकदा. कारण ज्याला दिलेत त्यांनी, जो हात वर करणार नाही त्याला शेजारच्याची शपथ. ज्ञानोबाराया
प्राप्त सगळी कीर्तन पुष्प सेवेकरिता घेतलेल्या अभंगाचं निरूपण संपलं. अभंगातून जे निरूपण केलं ते माझे नसून माझे परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण युवक मित्र पंडित कारडकर यांचे अभंगातून जे काही चांगलं बोललो ते माझ्या गुरुवर्यांचे अभंगातून काही चुकीचे बोलले गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि आपलं छोटंसं लेकरू म्हणून चुकपत्रात घ्या. आज या कीर्तना करता सुंदर अशी गाण्याची साथ ज्यांनी केले ते कोरेगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण सचिनजी महाराज लोखंडे त्यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. त्यानंतर वाठरा गावचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अनुजी महाराज चव्हाण तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी दर्शन घेतो. हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार जे टॉकीज फेम केतनजी महाराज साळुंके यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. त्यानंतर सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली ते मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमच्या कोरेगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण कृष्णा महाराज वाघ यांचे या ठिकाणी दर्शन घेतो. त्यानंतर या भागातील महिला कीर्तनकार पुष्पाताई भोटे या ठिकाणी आलेले आहेत, मान्यताई आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आमचे लोंढे महाराज असतील जे लोंढे साहेब आहेत कीर्तनकार आहेत त्यांचेही चरणावरती नतमस्तक होतो. गेली 2 तास ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावली आमच्या कोरेगाव तालुक्यातील 1 नंबरची साऊंड सिस्टीम आमचे वैभव साऊंड सर्व्हिस तळी त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री ज्ञानोबा आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सोळशी या गुरुकुलमधील संपूर्ण विद्यार्थीवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचे नातूही आमचे शिवमदादाही या ठिकाणी आहेत, त्यांचंही दर्शन घेतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. जाता जाता एक विनंती अजून एक करतो. उद्या सकाळी कैलासवासी इंदुमती बाळासाहेब लोंढे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं उद्या सकाळी फुलाचं कीर्तन हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार संगीताताई येनपुरे यांचं सुंदरसं कीर्तन उद्या सकाळी 10 ते 12 होणार आहे. तरी सर्वांनी या कीर्तनाकरता जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा आणि विशेष करून या संपूर्ण कीर्तन सोहळ्याचं अगदी प्रक्षेपण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत जे पोचवणार आहेत. अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांनी बऱ्याच कीर्तनकारांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मोठं केलं असे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनेल ओम साई क्रिएशन, कोणी जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. हा कार्यक्रमसुद्धा परत कधी बघायचा झालं तरी बघायला मिळेल. त्यामुळं ओम साई क्रिएशनचे मालक तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.